तर पब्लिक, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आज आपण प्रवासात होतो, त्यामुळे व्लॉग आपण प्रवासातच सुरू केला. प्रवास आजकाल मला आवडू लागला आहे. प्रवासात निसर्गामुळे मन प्रसन्न होते. प्रवासामुळे नैराश्य दूर होऊन एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते. असं वाटतं एक वेगळीच एनर्जी आपल्यात आलेली आहे. कदाचित मोबाईलला जसं चार्जिंगची गरज असते, तशी मनाला प्रवासाची गरज आहे. प्रवास एक सुंदर गोष्ट आहे. आयुष्य सुंदर आणि गोजिरे होण्यासाठी नक्कीच प्रवास हा केलाच पाहिजे. प्रवासात अनेक वेगवेगळी ठिकाणे आणि सुंदर आठवणी आयुष्याचा भाग बनून जातात. आपण ठरवून प्रवास करू, नाही तर बिनठरवता प्रवास करू, पण प्रवास हा आयुष्याचा एक भाग बनून गेलेला आहे. ते पण आपल्याला कळतच नाही. याच आठवणी आयुष्याचा भाग बनून जातात. आठवणीच आपल्याला जगायला शिकवतात. कधी हसवतात तर कधी रडवतात आणि आयुष्याचा भाग बनून जातात. ही भावना प्रेमापेक्षा सुंदर आहे. कारण निसर्ग तुम्हाला भरभरून देतो. तुम्ही जेवढे निसर्गाला देता, त्याच्या दुप्पट तुम्हाला तो परत करत असतो. प्रवासात निसर्गाच्या सानिध्यात घालवले ते क्षण कधी आयुष्याचा भाग बनून जातात, ते पण कळत नाही. असो, यामुळेच देशाविदेशातील लोक हजारो लाखो रुपये देऊन प्रवास करत असतात. विविध डोंगर टेकड्या, विविध समुद्रकिनारे आज आपण भारतात बघतो. अनेक लोक परदेशातून खास आपला देश पाहण्यासाठी येत असतात आणि असंख्य आठवणी तयार करून ते आपल्या देशाला हसत हसत परत जातात आणि त्या आठवणींना आयुष्यभर जपतात. अशी ही एक सुंदर भावना आहे प्रवास म्हणजे. हजारो लाखो रुपये खर्च करून पण आयुष्यात हे क्षण तयार करता येत नाही. पैसा तर आयुष्यभर कमवता येतो, पण एकदा म्हातारपण आलं की परत कुठे पण फिरता येत नाही. त्यावेळेला तुमच्याकडे ढीगभर पैसा असेल, पण प्रवास करण्यासाठी ती एनर्जी तुमच्यात नसणार आहे, ती ऊर्जा तुमच्यात नसणार आहे. कारण त्यावेळेला गुडघे दुखतील, सांधे दुखतील आणि वेगवेगळे त्रास तुम्हाला सतावत असतील. त्यावेळेला तुम्ही पैसा ढीगभर असून पण बाहेर कुठे फिरू शकणार नाही. त्यामुळे थोडा वेळ स्वतःसाठी पण काढा. थोडा पैसा स्वतःवर पण खर्च करा. किती दिवस दुसऱ्याचा विचार करणार? हे आयुष्य पुन्हा नाही. थोडी गधा मजुरी कमी करा. छानसा वेळ घालवा निसर्गाच्या सानिध्यात. विविध फुले, विविध फुले, रंगरूप धबधबे, झाडी झुडपे, दरी नाले, नद्या, डोंगर अनुभवा. शक्यतो बाईकने फिरा. ते हे नसेल तर तुमच्याकडे कुठली बी गाडी असेल, त्या गाडीनं प्रवास करा. कारण हे अनुभवणं आयुष्यात खूप गरजेचं झालेलं आहे. कारण ही वेळ आयुष्यात, सगळं काही आयुष्यात परत येईल, पण आपण हा अनुभव एकदा का ही वेळ निघून गेली तर ती वेळ तुमच्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. त्यामुळे शक्यतो जेवढे फिरून घेता येईल तेवढून फिरून घेण्याचा प्रयत्न करा. विकेंडमध्ये एकदा, नाहीतर महिन्यातनं 1-2दा घराबाहेर पडा. निसर्गाचा मुक्त आनंद घ्या. निसर्गाच्या सानिध्यात फिरा. पक्ष्यांचा किलबिलाट आणि
निसर्गाचे विविध रंग, झाडी झुडपे नक्कीच पहा. वेगवेगळ्या ठिकाणांना, वेगवेगळ्या भागांना, वेगवेगळ्या प्रदेशांना, वेगवेगळ्या देशांना भेटी देण्याचे ठरवा. त्यासाठी प्लॅनिंग करा. कारण ही वेळ परत येणार नाही. आपण त्या गोष्टीसाठी तरसू. त्यामुळे फिरा, एन्जॉय करा, असंख्य आठवणी तयार करा. आपल्याला एखादा आवडता पदार्थ आवडत असेल तर त्या पदार्थावर ताव मारा. वेगवेगळ्या प्रदेशात, वेगवेगळ्या ठिकाणात वेगवेगळे पदार्थ भेटतात. त्या पदार्थांचा आस्वाद घ्या, त्यांची चव चाखा. कारण जोपर्यंत आपण बाहेर पडणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला कळणार नाही. मित्रांच्या टोळ्या घेऊन बाहेर पडा. मित्र नसतील तर आपले प्रियजनाबरोबर बाहेर पडा. प्रियजनभर नसतील तर स्वतः एकटे बाहेर पडा. पण फिरा. आयुष्यात असंख्य अशा आठवणी तयार करून घ्या. आनंद घ्या. प्रवासाचा आनंद घ्या. जगण्याचा आनंद घ्या. हे जीवन तक्रारी करून पूर्ण होणार नाही. ह्या जीवनाला आलोय तर ह्या जीवनात जगण्याचा आनंद घ्या. हसत खेळत हे आयुष्य कधी संपून जाईल याची काही गॅरंटी नाही. नक्कीच व्लॉग कसा वाटला सांगा मित्रांनो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि काही कमी असले व्हिडिओत तर नक्कीच सांगा आणि आनंद घ्या. आयुष्य पुन्हा, आणि तेच परत सांगतोय, आयुष्य पुन्हा होणार नाही. या जगण्यावर, या जन्मावर शतशः प्रेम करावे असे कवीने म्हणून गेलेले आहेत. त्यामुळे नक्कीच आपल्या आयुष्यावर प्रेम करा, जगा. थँक्यू.